संपूर्ण राज्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, मात्र बातमी आहे दिल्लीमधून। कारण राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये खलबत। राजधानी दिल्लीमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत खलबत झाल्याची माहिती आहे। राज्यातील घडामोडींवर दिल्लीत चर्चा झाल्याचा अंदाज आहे। राज्य सरकारमधील तीनही नेते दिल्लीत असल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजधानी दिल्लीत आहेत। रात्री राजधानी दिल्लीमध्ये 1:30 वाजेपर्यंत खलबत झाल्याची माहिती आहे। महायुतीतील समन्वय, विधान परिषद निवडणूक आणि राष्ट्रवादीचं अर्थ खातं या सगळ्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे। तर यासह आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत खलबत झाल्याची माहिती आहे। राज्यातील सरकारमधील तीनही नेते दिल्लीत असल्यानं चर्चांना उधाण आलं। दिल्लीमध्ये राज्याच्या अनुषंगानं महत्त्वाच्या बैठका पार पडल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात राज्यातले महायुतीतले तीनही सर्वोच्च नेते हे सध्या दिल्लीमध्ये आहेत। काल रात्री 1:30 वाजेपर्यंत या बैठका सुरू असल्याची माहिती आहे। त्यामुळे या बैठकांमध्ये नेमकी काय काय चर्चा झाली, विषय अनेक आहेत। नेमकी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली, राजकीय विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अशा सगळ्या विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। मात्र त्यात सगळ्यात महत्त्वाचा राजकीय विषय म्हणायचं झालं तर तो असणार आहे अर्थ खात्याचा। अर्थ खातं हे पुन्हा राष्ट्रवादीकडे यावं असं सुनेत्रा पवारांचं म्हणणं आहे। त्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे विषय आहेत, ते आहेत आगामी काळातले मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातले, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कांदा प्रश्न आहे, ज्यासाठी खरं तर तिघही नेते हे दिल्लीमध्ये होते। रात्री उशिरापर्यंत खलबत झालेली आहे। नेमकी काय खलबत झाली आहे, काय शक्यता असू शकतात, कोणकोणते विषय आहेत जे महत्त्वाचे आहेत, ज्यांची चर्चा ही दिल्लीत होणं आवश्यक होतं, जी चर्चा झालेली असू शकते, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शिवाजी, एक मुद्दा असा आहे की ज्या अर्थी कांद्याची बैठक झाली होती, त्यानंतर जर पाहिलं तर ऊसाची बैठक झाली, ती साखरेचा प्रश्न सुटला होता, इथेनॉलचा प्रश्न सुटला होता, त्याचबरोबर कोकणातील आंब्याच्याही प्रश्नावरती बैठक झाली होती। त्यानंतर तीनही नेते राजधानी दिल्लीमध्ये होते आणि तिन्ही जी माहिती मिळते त्यानुसार रात्री 1:30 वाजेपर्यंत नेत्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या, खलबत सुरू होती। आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींचा विचार केला तर याच्यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडनं मागितलेलं अर्थ खातं आहे जे भाजपकडे सध्या आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे। आणि तिसरा मुद्दा जो म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीला रायगड आणि पुणे या जागा देण्यात आलेल्या आहेत। मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये नाशिक, संभाजीनगर या 2 जागांवरून अजूनही खलबत सुरू असल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प आहे, वेगवेगळ्या महत्त्वाच्या योजना आहेत आणि या सगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक खात्याच्या अंतर्गत असणारे प्रश्न दिल्लीमध्ये सुटणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातून राजधानी दिल्लीमध्ये तीनही नेते वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने निधी मिळवला येऊ शकतो, त्याचबरोबर महाराष्ट्राचा विकास कसा केला जाऊ शकतो हे प्रश्न आहेत। मात्र महायुतीतील समन्वय जो आहे तो देखील महत्वाचा आहे। त्या दृष्टिकोनातून राजधानी दिल्लीमध्ये मोठी खलबत झाल्याची माहिती समोर येत आहे आणि अजूनही तीनही नेते राजधानी दिल्लीमध्ये असल्यामुळे सरकारचे जे प्रमुख 3 नेते ते राजधानी दिल्लीमध्ये असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। नक्की राजधानी दिल्लीमध्ये नक्की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काय घडते, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीने बदल होत आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होत असताना केंद्रामध्ये देखील आगामी काळामध्ये बदल होणार आहे। 10 जूनला आणि एनडीए शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत आहे। त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातून जी बैठक होत आहे राजधानी दिल्लीमध्ये त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनानं ह्या गोष्टीला एक वेगळं महत्व येतं की 12 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला पूर्ण होत आहेत। तीनही नेते राजधानी दिल्लीमध्ये आहेत। 10 जूनला एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक बोलवलेली आहे। त्यानंतर केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे, त्यानंतर राज्यातही मंत्रिमंडळाची विस्ताराची चर्चा आहे। तर काय नक्की बदल घडतायत हे पाहणं महत्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून राजधानी दिल्लीत घडणाऱ्या ह्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या असल्याचं समोर येत आहे। अगदी खरं आहे शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाच्या आहेत।